जे माझ्या पाठीमाग पाहताय तुम्ही ही वारकऱ्यांची प्रत्येक दिंडीची पाला आहेत आणि या पालामध्ये मुक्कामासाठी वारकरी थांबत असतात, राहतात आहेत ते पावसापासून संरक्षण व्हावं, थोडा चालून थकल्यावरती विसावा मिळावा याच्यासाठी ही पाला आहेत. आणि काही वारकरी मावशी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. रामकृष्ण हरी माऊली. माऊली, कसं वाटतंय आज विठुरायाचं दर्शन झालं का? झालं की. झालं. किती दिवस चालला पायी? आम्ही हा नाही, आम्ही गाडीत आलो. गाडीत आलाय. चालणं होतंय का? पहिली झाली की आमची 4 वर्ष. होय. पायी केले का? हो, पायी केली. बर. माऊली, रामकृष्ण हरी. कसं वाटतंय तुम्हाला? वारीत किती दिवस चाललाय? वारीत आम्ही वाखरीवर चालला, 2 दिवस चालला. 2 दिवस चाललाय. किती वार आहे तुमची? पहिली दुसरीच आहे. दुसरे. काय अनुभव आहे तुमचा? काय नाही, आनंद आहे वारीचा. कसं चालत असताना काय वाटतं तुम्हाला? चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय. कोणकोणती लोक भेटते, त्या लोकांचं आपल्याशी वागणं कसं असतंय, काय सांगाल? सगळे माऊलीच असते, ते सगळे माऊली माऊली, सगळ्याचा आनंद वेगळाच असतोय. एकमेकाला मिळून मिसळून सगळ्यांनी आनंद घ्यायचा असतोय. मावशी, किती वार आहे तुमची? दुसरी. दुसरे. कसं वाटतंय? छान. झालं का दर्शन? हो, झाली. मग आज काय परत माघारी चाललाय का? हो, उद्या जायचं. उद्या जायचंय. कसं कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतंय. काय अनुभव सांगाल वारीचा? असा सुखी सोहळा कस स्वर्गात सध्या नाही असा माऊलीचा. त्याच्यामुळं आम्हाला खूप खूप छान वाटते. घरी कोण कोण असते? घरी आमचे मिस्टर, मुली 2, मुलं 2. ते आलेत का आता? नाही आलेत, नाही तर सगळी माग एवढा संसार टाकून यावंच लागतंय, नाही तर माऊलीच्या दर्शनाला. हो. काय मिळतं ह्या वारीतनं तुम्हाला? खूप आनंद भेटते. आनंद. विठ्ठलाचं दर्शन झालं? हो, झालं. काय मागितलं विठ्ठलाकडे? काहीच मागितलं नाही, असंच वर्षानुवर्ष वारीला या म्हणून मागितलं. असंच पायानं आमच्या येऊ द्या. खूप छान वाटत. काय तुमचं वारीचा अनुभव आहे? कसं रोजचं जीवन जगताय तुम्ही, म्हणजे पायी चालत असताना? सर्वप्रथम आषाढी एकादशीच्या सर्व वारकरी, सर्व जनसामान्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ते आमचे राहुटी आहे. दिंडी क्रमांक आम्ही 46 नंबरमध्ये आळंदीपासून पंढरपूर पर्यंत पायीवारीत चालतो. हे आमचा अनुभव. मी 22 वर्षापासून वारी करतोय, पायीवारी. हे आमचे राहण्याची पालाची व्यवस्था आहे आणि ऊन पाऊस वारा सर्वांना सांभाळून घेऊन जाणार माऊलीच आहेत आपले. पावसामध्ये या पालामध्ये काहीच अडचण येत नाही. आम्ही साईडनं खोदून पाणी बाहेर काढून दिलेलं असतं यातून. आणि उन्हात काय दिवसात तर आम्ही चाललेलो. आता तुम्ही जे पाल मारले ह्यात किती लोक झोपू शकतील? यामध्ये 20 माणसं बसतात. कुठनं सुरुवात केली वारीला पायी चालाय? आळंदीपासून. कसा अनुभव येतोय पायी चालत असताना? काय सांगाल? कशा प्रकारचे तुम्हाला लोक भेटते? सर्व वारकरी माऊली म्हणूनच चालतात. माऊलीच्या सोहळ्यामध्ये, माऊलीच्या गजरामध्ये, नामस्मरणामध्ये सर्व तल्लीन होतात. चालण्याचा थकवाच येत नाही. माऊलीचं नामस्मरण करताना काही थकवाच जाणवत नाही. काय मिळतंय सगळं, म्हणजे तुम्हाला चालताय 15-20 दिवस, महिनाभर चालू, काय मिळतं तुम्हाला? ऊर्जा भेटती. आपल्याला जे साध्य करायचे, आपल्याला काय साध्य करायचंय, शेवटी आपल्याला देवाकडेच जायचंय ना. काय मागितलं मग विठ्ठलाला? विठ्ठलाला काय नाही, सर्वांना सुखी ठेव म्हणायचं. काय मागायचं दुसरं? बाकीचं सगळं दिलेलंच आहे ना आपल्याला. आता घरी कोण कोण असते तुमच्या? घरी आई वडील, तुम्ही इकडे आल्यावरती ती कोण बघतं मागतं सगळं? भाऊ, आई वडील आहेत घरचे. एक महिनाभर बाहेर तुम्हाला राहून असं म्हणजे घरावरती म्हणजे बोज, म्हणजे भाऊ ह्याच्यावरती असं काय बोजा वगैरे टाकल्यासारखं वाटतं? तसं काही वाटत नाही. आम्हाला उलट 15 दिवस अगोदर पासून करमत नाही. वारी आली की तयारी सुरू असते आमची वारीला जायचे. आता तर संपले की मग आता काय वाटते? आता काही नाही. आता वारी झाली की उद्या द्वादश सोडले की सर्व परतीच्या आपल्या आपल्या मार्गाने परत निघाले. तर माऊली, हा जो वारीचा अनुभव आहे तो आयुष्यामध्ये एकदा तरी वारीचा अनुभव घ्यावा आणि
पायी जी वारी आहे ती एकदा तरी आयुष्यातून एकदा तरी करावी असं म्हटलं जातं. हा सुख सोहळा स्वर्गी नाही आणि म्हणून वारी केली पाहिजे. झाली का आता वाटून? चालूच आहे काय काय बनवायचं चालू आहे? दूध मसाला दूध बनवू. मसाला दूध. आजची एकादशीची मेजवानी द्यायची आहे. काय म्हणजे मसाला दूध देणार आहे? बरं, कसा अनुभव आहे तुमचा वारीतला? चांगला आहे. आचार्य एकदम म्हणून व्यवस्थित. करताय काय तुम्ही? सगळं जमतंय आपलं जे घडण ते करायचं. माऊलीची सेवा करायची. सेवा करीत काय राहायची. जी हाती पडेल लागत जबाबदारी हो ती करायची. हो हाती लागत काम करायचं. आपल्या जे हातात येईल ते काम करीत राहायचं. आणि हे काम करताना कसं वाटते तुम्हाला? ह्याच्यासारखं कुठंच आनंद नाही, कुठंच जगात आनंद नाही. एवढा आनंद. आम्ही आधी पण 8-10 दिवस तयारी करतो. आता 10 दिवस आम्हाला गेल्यास करमत नाही. आता तुम्ही कुठं आलाय? मी आंबेजोगाई आता कसं रिटर्न जाणार? मुक्काम करतच का डायरेक्ट जाणार? डायरेक्ट. आता कुठे थांबणार? आता उद्या निघतो आम्ही. 12 सोडलं की आम्ही गावाकडे जातो. तर मंडळी हे आहेत वारकरी आणि यांचं जे राहणीमान आहे ते पालातलं राहणीमान आहे. रोजचं मुक्कामाच्या ठिकाणाचं जेवण हातानं बनवायचं, सगळ्यांना सोबत घेऊन विठू नामाचा गजर करायचा आणि भोजन जे असेल जे मिळेल ते करायचं आणि पंढरीची वाट धरायची, असा हा त्यांचा प्रवास आहे. आणि 12 सुटले की वारकरी आपापल्या मार्गाने परतीला सुरुवात करतात. आजचा हा आषाढी एकादशीचा दिवस आहे. आजच्या दिवशी विठुरायाचं दर्शन सर्वांनी घेतलेलं आहे, परंतु आजच्या दिवशी जात नाहीत की म्हणजे आजच्या दिवशी का जायचं नाही असं? आजच्या दिवशी आपल्याला पंढरपूरमध्येच दर्शनासाठी विठुरायाचे आपण इतके दिवस पायी जे चालत आलो ते हे या दिवसासाठी चालूत ना 20-22 दिवस. आज इथून परतीचा प्रवास करीत नाही. उद्या द्वादश सोडल्यानंतरच परत जावं लागतं. हे माहेर आहे, संतांचं माहेर आहे. माहेरावरून आपण बुधवारी जात नाही, एकादशी दिवशी पण जात. तर मंडळी बुधवारी का जायचं नाही की एकादश आहे म्हणून जायचं नाही. मग खरं बुधवारी म्हणजे बुधवार हा वार म्हणजे कशाचा आहे? म्हणजे बुधवारीच का जायचं? आपलं माहेर आहे पंढरपूर, म्हणजे माहेर आहे. सर्व वारकऱ्यांचं माहेर घर आहे. माहेरहून आपण आपल्या मुलीला बुधवारी पाठवतो का नाही, त्याच्यामुळं आपण इथून जात नाहीत बुधवारी. मंडळी बुधवारी न जाण्याचं कारण काही लोकांना माहित नव्हतं, परंतु यांनी सांगितलं की हे माहेर आहे, माहेरवरून आपण आपल्या लेकीला कधी परत पाठवत नाही, म्हणून आपण कधीच परत या विठुरायाच्या पंढरीतून माहेरातून हे बुधवारी आपण जायचं नाही. बुधवारी माहेरातून एखादी मुलगी आपण पाठवत नाही सासरला, म्हणून जायचं नाही असं यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगंची तुमचे सेलिब्रेशन उत्कृष्ट करणे हीच आमची जबाबदारी. साखरपुडा, लग्न समारंभ, रिसेप्शन, डोहाळे जेवण, बारसे, बर्थडे सेलिब्रेशन यांसारख्या कार्यक्रमासाठी प्रशस्त लॉन व AC हॉल अगदी मोफत. 1500 लोकांच्या सोयीनियुक्त निसर्गरम्य वातावरणात भव्य गार्डन, AC हॉल, साऊंड सिस्टीम, विद्युत रोषणाई, HD प्रोजेक्टर, फ्री वायफाय, भव्य स्टेज, सेल्फी पॉइंट, कलरफुल कारंजा आणि आपल्या कार्यक्रमाचे विनामूल्य प्रक्षेपण. हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगंची. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.